नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सुंदर दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झाली होती आणि आज मी तुम्हाला माझं सकाळी 6 ते 12पर्यंत रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर डेली असतात, पण म्हटलं चला आज बरेच दिवस झाले तर रुटीन शेअर केलं नाही, तर म्हटलं चला थोडंसं आपलं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं. सगळ्यात अगोदर इथं मी 6 वाजले होते, 6 वाजता उठून घेतलं आणि सगळ्यात अगोदर मी थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेत असते. तर थंड पाण्याने चेहरा वॉश केला की एकदम फ्रेश वाटतं. आणि त्यानंतर आता थंडी आहे पण तरी नॉर्मल आपलं पाणी आहे त्याने हे करायचं. त्यानंतर दुसरी स्टेप असते ती मी सगळ्यात सकाळी उठल्याबरोबर पहिले गरम पाणी पित असते. तर ती मला पहिल्यापासूनच सवय आहे. तर त्यामुळं मग लगेच लागलं स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाकाला अभिजा आणि यांचा टिफिन द्यायचा होता, तर मग त्यांच्या टिफिनचे मग इथं लगेच तयारीला लागले होते. चपाती आणि आज टिफिनसाठी चपाती आणि भाजीच बनवायची होती, दुसरं काय नव्हतं. आणि नाश्त्याला अभि दूध पिऊन जातो आणि यांचं पण चपाती भाजीच खाऊन जात्या. तर त्यामुळं मग मी तर सगळ्यात अगोदर चपाती भाजी करून घेतली आणि फायनली भाजी झाली होती. तर इथे मी भेंडीची भाजी बनवली होती, तर दोघांपुरतीच बनवली होती त्यामुळं थोडी दिसत आहे. आणि इथं चपात्या बनवल्या होत्या, कारण की सकाळी सुकी भाजी केली की दुपारच्याला मला आणि अभिला मग पातळ भाजी लागते. तर त्यामुळे मी सकाळी डब्यापुरतीच करत असते सुकी भाजी. त्यानंतर स्वयंपाक झाला आणि लगेच मग अभिचा टिफिन पॅक केला, चपाती भाजी दिली, सोबतच एका डब्यामध्ये संत्री पण दिली होती. संत्री त्याचे खूप फेवरेट आहे, तर त्यामुळे मग त्याला मी संत्री कायम देत असते. तर त्याच्यानंतर लगेच मग यांचा टिफिन पण पॅक करून घेतला. तर यांचा टिफिन पण इथे रेडी होऊन होता, एकदम दोघांचा टिफिन भरून ठेवला. त्यानंतर लगेच मग अभिला उठवलं आणि बघू शकता एका आवाजामध्येच उठला होता. तर सकाळची लेकरांची खूप अशी गोड झोप असते, तर त्यामुळं. आणि अभिचं एक सवय खूप छान आहे, तर त्याला एक आवाज दिला की लगेच उठतो, लगेच उठून बसतो. स्कूलला जायचं म्हटलं की मग लगेच उठून बसला. आता गुड मॉर्निंग बोलला, मग लगेच त्याला पण लगेच फ्रेश करून घेतलं. तर स्कूलचा युनिफॉर्म होता, तर इथं आवरतच होते, त्याचं चाललं होतं लगेच बॅग भरायचं, हे असं ते तसं. आणि थंडी तर खूपच पडलेली होती, खूप जास्तच थंडी होती. तर त्यामुळं मग त्याला इथं हँड ग्लोव्ज घातले, वरतून मग स्वेटर पण घालून दिलं. तर खरं तर लहान लेकरांना सकाळचा टाईम ठेवायला नाही पाहिजे, पण सकाळी खूप अशी थंडी असते. थंडीचा मग मुलं आजारी पडतात, हे ते खूप असे प्रॉब्लेम होतात. तर त्यामुळं मग त्याला स्वेटर वगैरे घातलं आणि मग लगेच त्याला दूध दिलं प्यायला. तर हा कप घेतला होता माऊनी, तर हा कप त्याचा खूप असा फेवरेट होता, त्याच्या माऊनी कप दिलेला आहे त्याला. त्यामुळं तर म्हणतो रोज मम्मा मला ह्या कपामध्ये दूध पाहिजे. मग छान असं दूध पिऊन घेतलं आणि लगेच देवाची पूजा केली. आता देवाजवळ काय सांगत होता काय माहिती, मग लगेच मला बाय केला. हे खाली जाऊन थांबलेच होते, तर मग तो लेट जातो आणि मग हे खाली थांबलेलेच होते. मग मला बाय केला आणि लगेच गेला स्कूलला. तो स्कूलला गेल्याच्यानंतर खरी कामाची सुरुवात होत असते. तर पसारा खूप असा पडलेला होता, पर्यंत तो घरात असला की तोपर्यंत खूप असा पसारा होतो. आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल सगळीकडे पसारा कपडे वगैरे होते. मग त्यानंतर सगळ्यात पहिले कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या. तर त्यामुळं मग घड्या वगैरे घालून घेतल्या सगळ्यात पहिले. थोडीशी सोफ्याची डीप क्लिनिंग पण करून घेतली, तर म्हटलं सगळी साफसफाई पाहिजेनच. मग सोफ्याची डीप क्लिनिंग पण करून घेतली. थोडंसं नॉर्मल पुसलं होतं, कारण की मी त्या दिवशीच पुसून काढलेला होता सगळा. तर त्यामुळं पण रोज धूळ सारखी येतच असते, तर त्यामुळं मग सोफा वगैरे क्लीन करून झाला. मग लागलंच भांडे वगैरे येते ते पण आवरून घेतले. किचनवर पण खूप असा पसारा झाला होता. छोटं किचन आहे पण पसारा खूप असा होतं थोडंसं जरी असलं की. मग त्यानंतर किचनचा पण सगळा पसारा असा आवरून घेतला, किचन क्लिनिंग करून घेतला. सकाळच्या ना खूप अशी गडबड होती, त्यात व्हिडिओ एडिट काढणं म्हटलं की आणि जास्तच धावपळ होती. पण असो, आता सवय लागली, आता एवढं काय वाटत नाही. त्यानंतर किचन क्लिनिंग झालं. नंतर आतमध्ये थोडीशी घाण राहिली होती, ते आतमधलं मी स्वच्छ केलंच नव्हतं, मग पुन्हा ते स्वच्छ केलं. तर कसं वरती स्वच्छ केलं आणि खालच्या राहूनच गेलं होतं, तर म्हटलं आता एका साईडनं राहिलं तर मग कसं झाडू मारता खालचं पण लगेच क्लीन करून घेतलं. मग झाडू वगैरे मारला आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे झाडांना पाणी द्यायचं. तर मग सगळ्यात अगोदर सकाळी झाडांना पाणी पण देऊन घेतलं. आणि बघू शकता माझे झाडं किती छान असे आले होते. आणि खरं तर झाडांवर माझं खूप प्रेम आहे, तर त्यामुळं मग सगळे झाडांना पाणी वगैरे सगळं मग आंघोळीच्या अगोदरच द्यायचं. आणि त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश झाले. माझ्या आवडतीचं छान असं पॉन्ड्स पावडर लावलं, जे की मी पहिल्यापासून यूज करते. मी बाकी दुसरं कुठलं काही यूज करत नसते,
मग पावडर लावून घेतला आणि माझी फेवरेट लिप बाम आहे तो लावून घेतला. थंडीचे हातपाय खूप असे कडक होतात आणि होठं पण खूप कडक होतात. सकाळी लवकर उठायचं असतं त्यामुळं मग थंड हवा ते लागते आणि त्यामुळं मग हा माझा फेवरेट लिप बाम आहे जो की मी कंटिन्यू यूज करत असते आणि त्याने लिपस्टिक लावायची सुद्धा गरज पडत नाही, एवढा असा छान आहे. तर बघू शकता हा. आणि त्यानंतर मग माझं आवरून घेतलं, केस धुतले होते, त्यानंतर लगेच लागलं देवाची पूजा करून घेतली. देवपूजा झाली आणि लगेच तुळशीला पण अगरबत्ती लावून घेतली. आणि बघू शकता इथं माझ्या कुंडीत छोट्या छोट्या तुळशी आल्या होत्या खूप साऱ्या. तर मग देवपूजा झाली आणि लगेच मग सगळ्यात अगोदर चहा ठेवून घेतला. तर चहाशिवाय चहा असला की मग कामाला, चहा पिले की मग कामाला सुरुवात होती. तर चहा तर खूप माझे फेवरेट आहे. तर कोण कोण चहाप्रेमी आहेत नक्कीच मला कमेंट करून सांगा. मग चहा ठेवला, मस्त असा चहा उकळत होता. तर इथं छान असा चहा उकळत होता. इथं मी पण तयार झाले होते आणि आभी घरी असला की असं मस्ती घालतो आणि घरात नसला की घर सुनं सुनं वाटतं. खरं तर मला तो गेला की स्कूलला करमतच नाही. मग माझं असंच कामं चालू असतात, काही व्हिडिओ एडिट करणं हे ते चालू असतं. तर छान असा मग इथं चहा उकळलेला आहे. तर इथं माझा चहा उकळला होता आणि मी पण मग आभीच्या कपामध्ये चहा घेतला आणि मग पुन्हा कामाला लागले. जी भांडी होती ती भांडी घासून घेतले आणि लगेच स्वच्छ करून घेतले, पुसून घेतले आणि रॅकला लावून घेतले. कारण की ओले भांडे लावले रॅकला की मग ते पाण्याचे डाग तसेच पडतात. तर त्यामुळे मी सगळ्यात अगोदर भांडे स्वच्छ करून घेत असते. घासले का मग स्वच्छ करून घेते आणि मग मी रॅकवर लावून घेत असते. छोटेसं असलं पण व्यवस्थित जर ठेवलं ना तर खूप छान प्रसन्न वाटतं आणि खूप म्हणजे आनंदमय वाटतं घरामध्ये पण. त्यानंतर मग सगळं भांडे वगैरे पण लावून घेतले आणि मग लागलंच किचन पण क्लिनिंग करून घेतलं. सकाळी मी नुसतं पुसलेलं होतं, त्यानंतर आता मग मी घासून घेतलं. पुसलं की मग रोज घासलं ना तर एकदम स्वच्छ दिसतं. पुसून नुसतं थोडंसं नॉर्मल पुसलं की जे डाग असतात तेलकट स्वयंपाकाचे मग ते निघत नाही. त्यामुळं मग गॅस पण घासून घेतला होता आणि किचन पण नॉर्मली इथं पुसून घेतलं. आता मला पूर्ण तर डिटेल व्हिडिओमध्ये तर काय देता येणार नाही. तर माझ्याच्यानं होईन तेवढं तेवढंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यानंतर लगेच किचन वगैरे क्लिनिंग करून घेतलं. लागलंच मग फरशी पण पुसून घेतली. बघू शकता थंडीचं पाणी खूप थंड असतं आणि भांडी वगैरे कपडे धुवायला खूप असं हे होऊन जातं. पण काय गृहिणी म्हटलं की आपले कामं आपल्याला करणारच आहे, करावंच लागतात. किती पण नाही म्हटलं की कामं आपल्याला करावंच लागतात. त्यानंतर मग छान अशी फरशी पुसून घेतली. तर दिवस कुठून निघतो आणि कुठं जातो काही समजतच नाही. आभी घरी नसल्यामुळं तर खूपच म्हणजे असं शांत शांत वाटतं. आणि फायनली आता इथं माझी सगळी कामं आवरलेली आहेत. सगळं माझं किचन आणि माझे सगळं घर क्लीन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता राहिलेले होते हे गाजरं, तर यांनी आणले होते अर्धा किलो गाजरं. तर खरं तर हे गाजरं खायसाठी आणले होते. तर म्हटलं आता खाऊन तर झाले होते, मग राहिलेले होते. म्हटलं आता याचा छान असा गाजरचा हलवा बनवूया. तर आबीला खूप आवडतो म्हणून मग मी असा छान असा इथं गाजरचा हलवा बनवून घेतला. तर फायनली इथे छान असा गाजरचा हलवा झालेला होता. तर आजचा ब्लॉग एवढाच. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.